अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। अग्निशामक दलची भरती या ठिकाणी निघाली आणि 2022-23 नंतर आता पहिल्यांदा या ठिकाणी अग्निशामक दलची ही मोठी भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। अग्निशामक दल भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 3 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे अग्निशामक दल भरतीची। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार यामध्ये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, अग्निशामक दल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती लागते, वजन किती आहे, निवड प्रक्रिया यामध्ये काय आहे, काय शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते, अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट या ठिकाणी असणार आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी किती या ठिकाणी इव्हेंट असणार आहे, उंची किती लागणार आहे मुलींना सुद्धा। तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये 490 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये विविध पदे यामध्ये जवळपास 21 प्रकारचे यामध्ये पद आहे। आणि यामध्ये एका अग्निशामक विमोचकचं पद, अग्निशामकचं पद यामध्ये आहे। आणि मेन तुम्हाला अग्निशामक दल बद्दलच मी माहिती यामध्ये सांगणार आहे। तर अग्निशामकचं यामध्ये पद आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे जे चालूच आहे 3 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे तर 1 जुलै 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि मागासवर्गीयांसाठी आणि अनाथांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकारचे पद यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये सर्वसाधारणचं पद असणार आहे, महिला उमेदवारांचे सर्वसाधारणचे पद, पुरुष उमेदवारांचे सर्वसाधारणचे पद असणार आहे, माजी सैनिकांचे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पदवीधर, अंशकालीन, होमगार्ड, हे सर्व पद जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असणार आहे, म्हणजे राखीव पद यामध्ये सर्वांसाठी। ठीक आहे, तर चांगली या ठिकाणी ही भरती चालू आहे। आणि शैक्षणिक पात्रता जर विचार केला अग्निशामक दल भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते तर अग्निशामक दलचे टोटल 138 जागा यामध्ये ज्या की बऱ्यापैकी आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण 10वी पास पाहिजे। आणि दुसरी जी अट यामध्ये ठेवण्यात आली आहे तर ते आहे राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे, म्हणजे हा 6 महिन्याचा कोर्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे। तर ज्यांच्या सुद्धा जवळ अग्निशामकचा हा कोर्स असेल 6 महिन्याचा त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, बाकीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही। ठीक आहे, तर अग्निशामक दल भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची यामध्ये भरली पाहिजे, महिला उमेदवारांची यामध्ये लागत नाही छाती। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये वजन पुरुष उमेदवारांचा 50 किलोच्या वरती असला पाहिजे, 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केले जाणार आहे, फेल केले जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरती असलं पाहिजे आणि 46 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केले जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 6 इव्हेंट आहे। तर पहिले मी तुम्हाला पुरुष उमेदवारांचा ग्राउंड सांगतो, नंतर महिला उमेदवारांचा। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, ज्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंडच्या अंतर आले 30 मार्क भेटणार आहे, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत
रनिंग मारली 27 मार्क्स, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत रनिंग मारली 24 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडच्या अंतर तुम्ही आले तर तुम्हाला या ठिकाणी 21 मार्क्स भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडच्या अंतर आले तर 18 मार्क्स, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडच्या अंतर आले तर 15 मार्क्स आणि 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडच्या अंतर आले 10 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडच्या अंतर आले 5 मार्क्स भेटणार. आणि दुसरा जो या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे तर तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे तर 20 सेकंदापर्यंत आले तर 20 मार्क्स, 20 ते 25 सेकंड लागले 16 मार्क, 25 ते 30 सेकंडपर्यंत आले 12 मार्क, 30 ते 35 सेकंडपर्यंत मारली तर 8 मार्क, 35 ते 40 सेकंडपर्यंत मारली तर 4 मार्क्स. त्याचबरोबर तिसरा जो आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आपल्याला 60 मीटर आणि 20 मार्कासाठी असणार आहे. 20 सेकंदापर्यंत आले 20 मार्क, 20 ते 25 सेकंड लागले 16 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले 12 मार्क, 30 ते 35 सेकंड लागले तर 8 मार्क आणि 35 ते 40 सेकंड लागले तर 4 मार्क. आणि चौथा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे तर याच्यासाठी आपल्याला मार्क भेटणार आहे 20. आणि पाचवा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 20 पुशअप आपल्याला या ठिकाणी मारावं लागणार आहे 10 मार्क या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचं 5 इव्हेंट यामध्ये अग्निशामक दल भरतीमध्ये असणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 6 इव्हेंट यामध्ये आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे तर यामध्ये 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे. 30 मार्कासाठी हे असणार आहे. 2 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 30 मार्क्स भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 27 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 24 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले तर 21 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तर 18 मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले तर 15 मार्क आपल्याला यामध्ये भेटणार आहे. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 5 मार्क्स भेटणार आहे. दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट असणार आहे तर 30 सेकंडपर्यंत आले 20 मार्क आणि त्याचबरोबर 30 ते 40 सेकंडपर्यंत आले 15 मार्क, 40 ते 50 सेकंडपर्यंत आले 10 मार्क, 50 ते 60 पर्यंत आले 5 मार्क. आणि तिसरा जो महिला उमेदवारांसाठी 40 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 60 मीटर. 25 सेकंडपर्यंत आले तर 20 मार्क्स भेटणार आहे. 25 ते 30 सेकंड आले 16 मार्क, 30 ते 35 सेकंडपर्यंत आले 12 मार्क, 35 ते 40 सेकंडपर्यंत आले 8 मार्क, 40 ते 45 सेकंडपर्यंत आले तर 4 मार्क. आणि चौथा जो महिला उमेदवारांसाठी गोळा फेक आहे 6 मीटरपेक्षा जास्त फेकला 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि पाचवा जो महिला उमेदवारांसाठी लांब उडी आहे 15 फूट व त्यापेक्षा जास्त फेकली 10 मार्क, 30 ते 15 फुटापेक्षा जास्त 8 मार्क, 9 ते 11 फुटापेक्षा जास्त 4 मार्क. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. आणि सहावा जो महिला उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी महिला उमेदवारांना पुशअप काढावं लागणार आहे. तर 10 पुशअप काढल्यात 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. नॉर्मली 10 पुशअप कोणी या ठिकाणी काढून देते, ठीक आहे. तर नॉर्मली पुशअप काढणं म्हणजे तर हातचेच यामध्ये मार्क एक लक्षात ठेवा अग्निशामक दल भरतीमध्ये. आणि यामध्ये पेपर आहे की नाही आहे असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर आता सांगून देतो अग्निशामक दल भरतीमध्ये पेपर असणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पेपर सध्या पेपरची तारीख या ठिकाणी आली नाही आहे आणि पेपर जरी असेल तर जो आपला सिलेबस आहे तर तो सिलेबस यामध्ये असणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय